नमस्कार रसिका मित्रांनो, SK स्टोरी टेलर या चॅनलवर आपले स्वागत आहे. मित्रांनो, जर आपण चॅनलवर नवीन असाल तर कृपया चॅनलला सबस्क्राईब करावे, जेणेकरून आमचे नवीन येणारे प्रत्येक व्हिडिओ आपल्याला सर्वात अगोदर मिळतील. तसेच कथा आवडल्यास लाईक करा आणि कथा कशी वाटली हे कमेंट करून नक्कीच सांगावे. चला तर वळूया आजच्या कथेकडे. ए विजया, गाडी पडव ना जरा. असं वाटतंय कार नाही, बैलगाडी घेऊन चाललोय गोव्याला. रमेश विजयला खिजवत म्हणाला. तसा काहीसा चिडून नाकावरचा चष्मा सावरत विजय म्हणाला, रात्रीची रेसिंग करायला मी काही फॉर्म्युला वनचा रेसर नाही आहे. चष्मा असताना तुला तेव्हा कळालं असतं काय त्रास आहे ते. आणि एवढीच हळू वाटते गाडी तर उतरून पळत सुट ना गोव्याकडे. आम्ही येतो हळूहळू मागून. आता रमेश काही बोलणार त्यापूर्वी मल्हार म्हणाला, अरे शांत व्हा यार, आधीच जाम भूक लागली आहे. ए विजय, एखादं हॉटेल बघ, जेवायला थांबू. मागे केतन आणि शरद कधीही झोपतील अशा अवस्थेपर्यंत येऊन पोहोचले होते. हे 5 मित्र आपली लॉंग अवेटेड गोवा ट्रिप करायला चालले होते. यापैकी दोघांना शनिवारी सुट्टी असे, तर बाकी तिघांना हाफ डे ऑफ घ्यावा लागला होता. त्यामुळे मुंबईहून निघायलाच 4 वाजले होते. प्रवास सुरू होऊन आता 7-8 तास होत आले असतील. रात्रीचे 11 वाजून गेले होते आणि आता त्यांना भुकेची चाहूल लागली होती. सावंतवाडीत उतरताच ते एका ठिकाणी जेवायला थांबले. जेवणाची ताटं येताच बाकीचे जणू तुटून पडले. मल्हारने मात्र वदनी कवड घेता सुरू केले आणि सवयीप्रमाणे रमेश खोचकपणे म्हणाला, ओ बुवा, जेवा आता. तिकडं पहा, हॉटेल बंद करायला लागलेत ते. मल्हारने मात्र श्लोक पूर्ण केला आणि रमेशकडे पाहून स्मितहास्य करत त्याने जेवणास सुरुवात केली. मल्हार असाच होता, नेहमी शांत, संयमी आणि स्थितप्रज्ञ राहणारा. शेतकरी कुटुंबातला असला तरी वडील वारकरी असल्याने अध्यात्माची लहानपणापासून आवड. मोठा झाल्यावर फावल्या वेळात वेद, उपनिषद, योगसाधना याचा अभ्यास करणं, सनातन संस्कृतीतील मिळेल ते साहित्य वाचणं हा त्याचा छंद. आणि म्हणूनच हे बाकीचे त्याला बुवा म्हणत. पण सर्वांच्या मनात मात्र त्याच्याबद्दल एक विशेष आदराचं स्थान होतं, हे मात्र नक्की. जेवण उरकून सर्वजण गाडीत बसले. रात्रीचे 12 वाजत आले होते. गाडीने गोवा बॉर्डर क्रॉस करत गोव्यात प्रवेश केला. तसा मागापासून शांत असणारा रमेश अचानक ओरडून पेंगाळलेल्या बाकीच्यांना जाग करू लागला. ए साल्यांनो, अरे उठा, सारखं काय झोपताय रे? बाहेर बघा, आपण गोव्यात आलोय. वी आर इन गोवा गाईज. त्यावर विजय म्हणाला, आता काय कपडे काढून नाचतो का रस्त्यावर? आपला हॉटेल कलंगूटला आहे. अजून 50 किलोमीटर जायचं आहे. अजून तासभर वेळ लागेल. झोप जरा शांत आणि बाकीच्यांना आराम करू दे. तसा रमेश आपला स्वभाव दाखवत म्हणाला, 50 किलोमीटर? तू गाडी चालवणार म्हणजे उजाडेलच पोहोचायला. वादाची ठिणगी पडत असल्याची चाहूल लागताच मध्ये पडत मल्हार म्हणाला, रमेश, जरा GPS सुरू करून हॉटेल कार्निवलची डायरेक्शन पहा. या गोव्यात आधीच बोळाबोळाचे रस्ते. रात्रही फार झाली आहे. कुठेतरी भलतीकडे जायला नको आपण. झोप आली आहे यार. रमेशने डायरेक्शन सेट केले आणि आता ते म्हापसा शहराकडे सरकू लागले. प्रवास मुंबई गोवा हायवेवर सुरू असल्याने म्हापसा यायला फार वेळ लागला नाही. 12:30च्या सुमारास ते म्हापसा क्रॉस करून उजवीकडील एका छोट्या रस्त्याला लागले. GPSच्या आधाराने ते आता चालले होते. रस्त्यावर रहदारी नव्हतीच. तुरळक एखादं वाहन नजरेस पडत होतं. रस्त्याच्या दोन्ही बाजूला नारळाची झाडं, कधी नागमोडी घाट तर कधी एखादं गावही येई. असाच एक गाव ओलांडून ते 1.5 किलोमीटर पुढे आले असतील आणि अचानक गाडी गचके देत बंद पडली. विजयने स्टार्टर मारण्याचा प्रयत्न केला, पण गाडी काही सुरू होईना. अचानक धक्का बसल्याने पेंगाळलेले बाकीचे आता जागे झाले. शरदला तर रमेशने गदागदा हलवून उठवले. गाडीतून खाली उतरून आळोखे पिळोखे देत सर्वजण आता परिस्थितीचा अंदाज घेऊ लागले. रमेशने गाडीचे बोनट उघडले. विजय स्टेअरिंगवर बसून होता.
मल्हार रमेशला मोबाईलचा टॉर्च दाखवत होता. केतन आणि शरद सिगारेटचे कश मारत आजूबाजूचा काळोख पाहत होते. विजयने पुन्हा स्टार्टर मारला. गाडी काही वेळ खरखर करत पुन्हा बंद झाली. शहाणपणानं बोलतो फक्त. ट्रिपवर निघण्याआधी हा खटारा दाखवायचा नाही एखाद्या मेकॅनिकला. काहीसा वैतागून विजय म्हणाला. साल्या, तू कशाला अक्कल शिकवायला पाहिजे मला? कालच दाखवून आणली होती गाडी मेकॅनिकला, समजलं? रमेशने फणकारत उत्तर दिले. इकडे केतन आणि शरद गाडीपासून समोर चालत चालत निघून आले होते. अंधारात ते चांगले 500-700 मीटर दूर आले असतील. हे दोघे जयवरी कुठे गेले? साल्या आपल्याला कामाला लावून स्वतः सुट्टा मारत शतपावली घालतायत. चिडलेला रमेश उद्गारला. बिट्ट काळोखात ते दोघे जरा जास्तच दूर गेले होते. अनोळख्या ठिकाणी रात्रीचं असं फिरणं धोक्याचं आहे हे जाणून मल्हारने त्या दोघांना आवाज दिला. ते काही वेळातच गाडीजवळ आले. रमेशची चिडचिड आता चांगलीच वाढली होती. विजयही स्टेअरिंगवरून उतरून खाली आला होता. आता गाडी इथे सोडून कुठेतरी आसरा शोधणं भाग होतं, कारण यावेळी मेकॅनिक मिळणं शक्य वाटत नव्हतं. गाव मागे 1.5 किलोमीटर दूर होतं. ते थांबल्यापासून रस्त्यावर एकही वाहन गेलं नव्हतं, म्हणजेच पायपीट करावी लागणार होती. मोठ्या निराशेनं प्रत्येकाने आपापल्या बॅग गाडीतून उतरवायला सुरुवात केली. बॅग उतरवताच विजय स्टेअरिंगवर बसला आणि बाकीच्यांनी धक्का देत गाडी रस्त्यावरून बाजूला घेतली. ते आता गावाच्या दिशेने वळणार इतक्यात केतन म्हणाला. अरे ऐका ना, 1.5 किलोमीटर चालत जाण्यापेक्षा इथं पुढंच एक मोठा बंगला आहे. आम्ही पुढच्या त्या वळणापर्यंत गेलो होतो तेव्हा मला दिसला. लाईट सुरू होती. कुणीतरी नक्कीच राहत असावं. आपला प्रॉब्लेम सांगू, हवं तर पैसे देऊ राहण्याचे. काय म्हणतात सर्वजण? कुठला बंगला? मला तर नाही दिसला कुठे, शरद म्हणाला. अरे आहे एक बंगला तिथे, तुझं लक्ष नसेल. चला माझ्यासोबत, मी दाखवतो ना. असं म्हणत केतन पुढे झाला. बाकीच्यांनाही हा पर्याय आवडला असावा. सारे त्याच्या मागे जाऊ लागले. आता ते सर्वजण त्या भव्य बंगल्याच्या गेटसमोर उभे होते. अंधारात या 5 जणांनी मोबाईलचे टॉर्च सुरू केले होते आणि ते गेटच्या जवळ जाऊन निहाळू लागले. स्टॅनली फार्म हाऊस अशा पत्र्याची पाटी त्या गंजलेल्या गेटवर लटकत होती. एका बाजूची ताळ तुटल्याने ती पाटी तिरकी झाली होती. करसू इंग्रजीत लिहिलेली ती पाटी अगदी अश्मयुगातील असावी इतकी जुनी वाटत होती. गंजलेल्या लोखंडी गेटच्या दोन्ही बाजूला तितकेच पुरातन सिमेंटचे पिलर होते. त्या पिलरवर सुकलेल्या शेवाळ्याचे पापुत्रे खाली पडून मातीत विरून जाण्यास आतुर वाटत होते. एका बाजूच्या पिलरवर कोणीतरी पांढऱ्या कडूने मानवी कवटी चित्तरली होती. त्या पिल्लरनीच या गंजलेल्या गेटचा भार जाणे कित्येक वर्ष सांभाळला असावा. गेटची अवस्था पाहता तिथे बेलचे बटन शोधणे मूर्खपणा आहे हे जाणून आता ही पंचमहाभूता आत शिरली. सुदैवाने गेट खुलेच होते. आतला आवार चांगला प्रशस्त होता, पण पायाखालील पालापाचोळ्याचा खच पाहून निगा व्यवस्थित ठेवली जात नाही हे स्पष्ट होतं. समोर तो भव्य बंगला दिमाखात उभा होता. आतील बाजूस मंद दिवा जळत होता. तो एखादा नाईट लॅम्पच असावा. वरच्या मजल्यावरही तसाच अंधुक प्रकाश दिसत होता. बाकीचे पुढे सरकू लागले, पण मल्हार मात्र त्या बंगल्याकडे एकटक पाहत होता. त्याच्या डोळ्यांची पापण ही लवत नव्हती. एक वेगळीच भावना त्याच्या मनात जन्म घेऊ पाहत होती. मनपटलावर जणू कोणीतरी घाव घालू पाहत होतं. नकारात्मकता, प्रचंड नकारात्मकता. मल्हार तसाच उभा होता. तो बंगला जणू कुत्सितपणे हसत त्याच्याकडे पाहत होता. भक्ष्य मिळालं म्हणून चेकाळत होता. इतक्यात विजयने आवाज दिला तसा मल्हार भानावर आला. इथं राहणं योग्य वाटत नाही आहे, पण काय करावं? आता तर त्या गावापासून 2 किलोमीटर दूर आलो आहे आपण, आणि असेही 1 वाजून गेलेत. 6 वाजेपर्यंत थांबून ही जागा सोडू. मल्हार हा विचार करत होता, पण बाकीचे आता मेन डोअरमधून आत पोहोचलेही होते. मेन डोअरमधून आत येताच मल्हार काहीसा चकित अन चिंतित झाला. तो दिवाणखाना कमालीचा नीटनेटका अन स्वच्छ वाटत होता. लाकडी कोरीव काम केलेल्या दिवाणखान्यातील फर्निचर कालच पॉलिश केल्यासारखंच चमकत होतं. बाजूच्या लाकडी कपाटाच्या काचा अगदी काही दिवसांपूर्वीच बसवल्यासारख्या चमकत होत्या. एका कोण्यात उभं असलेलं भव्य घड्याळ सुरू होतं आणि ते योग्य वेळ दाखवत होतं. त्याचा लाकडी लंबक अविरत हलत होता आणि गोलाकार लाकडी डायलच्या वरील बाजूस असणारा घुबडही मागे पुढे हलत होता. बाहेर इतकी दुरावस्था असताना आत इतका नीटनेटकेपणा, हा काय प्रकार आहे? हे सर्वजण आत येऊन 5 मिनिटं होऊन गेली, तरी कोणीही त्यांची चौकशी करायला आलं नव्हतं. मल्हारने आता मोठ्याने आवाज देण्यास सुरुवात केली.
हॅलो हॅलो, कोणी आहे का इथे? हॅलो. पण कसलाही प्रतिसाद आला नाही. रमेशानं बाकीचे लेदरच्या मऊ सोफ्यावर पडून गप्पा मारत बसले. कदाचित या बंगल्याचे मालक वृद्ध असावेत आणि ते झोपले असावेत. त्यांना उठवून आपल्याबद्दल सांगायला हवं, असं विनापरवानगी थांबणं योग्य नाही, असा विचार करत मल्हारने आजूबाजूच्या खोल्या तपासायला सुरुवात केली. आता केतनही त्याच्यासोबत आला होता. पुढील 5 मिनिटात त्यांनी किचनसह साऱ्या खोल्या तपासल्या. तिथं कोणीही नव्हतं. हे फारच विचित्र आहे, विचार करत मल्हार केतनला घेऊन वरच्या मजल्यावर गेला. तिथेही निराशाच मिळाली. ते दोघे आता खाली दिवाणखान्यात आले. रमेश आणि शरद पत्ते खेळत बसले होते. विजय फ्रेश होण्यासाठी गेला असावा. काहीसा चिंतित झालेला मल्हार म्हणाला, यार का कुणास ठाऊक, पण मला ना इथं ठीक वाटत नाही आहे. यापेक्षा आपल्या गाडीत गेलेलं बरं. हो, गाडीत छान वाटेल. मस्त बेड आहे तिथे. बॅकग्राऊंड म्युझिकसाठी मच्छरही आहेत. काही पण बुवा. तुमची झोपेची वेळ झाली आहे असं वाटतं. रमेश हसत म्हणाला. अरे मस्करी नाही आहे. एक विचार कर, त्या गेटपासून आत येताना हा बंगला कितीतरी वर्ष बंद असावा असं वाटत होतं, आणि इथं आत आल्यावर असं वाटतंय की कालच घराची वास्तुशांती झाली असावी. घरात कोणीही माणूस नाही आहे, आणि मला ना एक विचित्र फिलिंग येतं इथं आल्यापासून. मल्हार गंभीर होऊन बोलत होता. इतक्यात केतन बोलू लागला. हो ना यार, हे तर मानायलाच हवं की घर अगदी नवीन वाटतंय. हे फर्निचर, सोफा, गालीचा, ते भव्य झुंबर, सगळं कसं अगदी चमकतंय. ती स्टफिंग केलेली सांबार आणि वाघाचं डोकंही पहा, अगदी स्वच्छ आणि नीटनेटकं वाटतंय. आणि घरात कुणीच नाही आहे. हे थोडं विचित्र नाही का? फ्रेश व्हायला गेलेला विजय एव्हाना परतला होता. काही वेळ शांत राहून तो चर्चेचा अंदाज घेत असावा. अरे या गोवन लोकांना घर सजवायची, नीटनेटके ठेवायची हौस असते, आणि पार्टी कल्चर आहे इथे. मालक कदाचित गेले असतील कुठेतरी ओव्हरनाईट पार्टीला. उगाचच काहीतरी डोकं चालवत बसू नका तुम्ही. जाऊन झोपा, नाहीतर पत्ते खेळायला या. रमेश वैतागून म्हणाला. अरे पण घर असं लॉक न करता कोणी पार्टीला कसं जाईल? मल्हार विचारू लागला. ओ बुवा, दार सताळ उघडं नव्हतं. 2 धक्के मारून उघडलंय मी. तुम्ही का उगाच टेन्शन घेताय? रमेश म्हणाला. आणि इतक्यात कर्कश आवाजाने ते सर्वजण दचकले. कोपऱ्यातल्या त्या भव्य घड्याळ्यात 2चे टोल पडले होते. घड्याळ्यावरील ते घुबड मागे पुढे हलत होते. तिकडे पाहणारा केतन अचानक ओरडला. अरे, त्या घुबडाचे डोळे फिरतायत. ते ते मान वळून आपल्याचकडे पाहत होता आता. तसा आधीच वैतागलेला रमेशनं उठून त्याच्या पाठीत एक फटका मारला. इथं खेळायला बस म्हणे, घुबड मान फिरवतंय. ते हॉलिवूडचे हॉरर मूव्ही बघून मेंदू बिघडलाय तुझा. आता मात्र सर्वजण हसू लागले. रात्रीचा भयान काळोख त्या एकाकी बंगल्याभोवती गिरट्या घालत होता. जसजशी रात्र अधिक गहिरी होत होती, तसतसा वारा अधिकाधिक सैरभैर वाटत होता. आज अमावस्या होती, काळोखाची आवडती रात्र. हळूहळू त्या भकास बंगल्याभोवती अभद्र धुकं जमू लागलं. पण ते नैसर्गिक मुळीच वाटत नव्हतं. तो एक छळ होता, मुद्दाम सुरू केलेला. पण कोणी? त्या अघोरी काळोखात अभद्र अशी पांढरट छटा उमटू लागली. ते पांढरट धुकं हळूहळू बंगल्याच्या समोरून दोन्ही बाजूने मागं जाऊ लागलं. जणू ते त्या बंगल्याला आपल्यात सामावून घेऊ पाहत होतं. मागापासून सैरभैर झालेला वारा मात्र आता कुठेतरी दडी मारून बसला होता. जणू त्याला होऊ घातलेल्या या अभद्र संकटाची चाहूल लागली असावी. आणि अचानक त्या झाडावरील वटवाघोळे ची ची करत वाट मिळेल तिकडे उडू लागली. हा एक इशारा होता का? आणि अचानक बंगल्याच्या एका बाजूला असणाऱ्या डेरेदार झाडाच्या एका फांदीवर कुणीतरी लटकू लागलं. ती एक स्त्री होती. निदान पेहराव तरी स्त्रीचा होता. गळ्यात अडकवलेल्या दोरीच्या भोवती ती गरागरा फिरत होती. होय, ती आली होती. तिचा प्रवाह सुरू होण्यास काहीच अवधी शिल्लक होता. आणि वाट पाहत ती त्या फासावर गरगर फिरत होती. तिच्या साडीचा लांब सडक पदर हवेत हेलकावे खात हलकीच किरकी घेत होता. तिच्या पांढऱ्या फटक डोळ्यात एक चमक दिसत होती. हलकेच हसत ती मस्तीत फिरत होती. इकडे आत त्या हॉलमध्ये रमेश, मल्हार आणि विजय अजूनही पत्ते खेळत होते. बाजूच्याच एका सोफ्यावर शरद निजला होता, तर केतन आराम खुर्चीवर घोरायला लागला होता. खरं तर मल्हारलाही झोप आली होती, पण या घरात असेपर्यंत क्षणभरही झोपायची नाही, त्यानं जणू ठरवलं होतं. त्यानेच अट्टहास करून सर्वांना वेगवेगळ्या खोल्यात न जाता हॉलमध्ये थांबण्यास उद्युक्त केलं होतं. आणि एवढ्यात तो कर्कश आवाज त्या सबंध बंगल्यात घुमला.
रात्री 3चे टोल झाले होते. ते घुबड जोशात येऊन जणू वेगाने मागे पुढे डोलत होते. घड्याळाचा तो नाद ऐकताच ती अभद्र बाई भेसूर हसली आणि हात उंचावून तो फासाचा दोर चढू लागली. फांदीवर पोहोचताच तिने तो दोर बाजूला करत ती एखाद्या माकडासारखी सरसर घोडाकडे निघाली. पुढच्या काही क्षणात ती झाडाच्या पायथ्याला पोहोचली, पण उभी न राहता एखाद्या जनावरासारखी ती तशीच 4 पायांवर बंगल्याकडे सरकू लागली. तिच्या दहशतीने वाटेवरचा पालापाचोडाही थरथर करत बाजूला सरकू लागला. ती आता उभी राहिली, मुंडी गरगर फिरवत ती चोहीकडचा अंदाज घेत असावी. आणि तिने दरवाजाच्या दिशेने हलकेच एक फुंकर मारली. तसा तो भक्कम लाकडी दरवाजा धाडकन मागे लोटला गेला. बाहेर एका कोण्यात उभी असल्याने आत बसलेल्यांना ती दिसत नसावी, पण तो दरवाजा खुलल्याबरोबर एक प्रचंड हवेचा झोत बंगल्यात शिरला. त्या हवेत मेंदू सुन्न करून टाकणारी दुर्गंधी होती. या प्रकाराने जागे असणारे तिघेही क्षणभर अवाक झाले आणि रमेश ओरडला, कोणीतरी ते दार बंद करा यार, कसला घाण वास येतोय. आणि मल्हार उठला. मल्हार हळूहळू पुढे जाऊ लागला. इकडे ती हिडीसबाई केव्हाही आत यायला तयार होती. ती आपली सडलेली पावले उचलू लागली आणि मल्हार आता दरवाजात उभा होता. त्याने कुतूहलाने बाहेर डोकावले आणि त्याची जणू रक्तच उफाळून आले. बाहेर असणारी ती हिडीसबाई मल्हारकडेच पाहत होती. तिचे पांढरे डोळे जन्मोजन्मीचे भुकेले वाटत होते. अंगावरील जीर्ण साडी सडून गेली असावी. त्वचाही सडून गेल्याने तो उग्रतर्प येत होता. आणि इतक्यात त्या बाईने मल्हारवर झडप घालण्याचा पवित्रा घेत ती झेपावली. आता कोणत्याही क्षणी ती मल्हारच्या शरीराला विळखा घालू शकत होती. आणि इतक्यात ती विजेच्या वेगाने मागे त्या झाडाकडे फेकली गेली. भानावर आलेल्या मल्हारने आत येत धाडकन तो दरवाजा बंद केला. तो आत आला तरी त्याच्या शरीरातील रक्ताची भरती अजून थांबली नव्हती. श्वास जणू लोहाराच्या भात्यासारखा फुलला होता. शरीर घामानं भिजलं होतं आणि जीभ जणू लकवा मारल्यासारखी थंड पडली होती. धडपडत श्वास सांभाळत तो कसा बसा त्या चौघांपर्यंत पोहोचला. मल्हारने काहीतरी विचित्र पाहिलंय हे विजयने हेरलं आणि त्याने शरद केतनलाही जागं केलं. बाकीच्या तिघांना घाबरलेलं पाहून रमेश काहीसा चिडून म्हणाला, अरे एवढे घाबरलाय कशाला? आणि ए बुवा, बस झाला हा ड्रामा. उगाच एखादं भूत पाहिलंय असं सांगू नको आता. स्वतःचा श्वास सांभाळत खाली बसलेला मल्हार काहीही बोलला नाही, कारण त्यानं जे पाहिलं होतं ते इतकं अभद्र होतं की त्याचा स्वतःचाच विश्वास बसत नव्हता. आणि त्यात भरीसभर म्हणजे रमेशला हे सारं खोटं वाटत होतं. मल्हार आता काहीच बोलत नाहीये हे पाहून रमेश तडक दरवाजाकडे जाऊ लागला. ताड चालत तो दरवाजाजवळ पोहोचला होता आणि इतक्यात मल्हार ओरडला, रमेश, त्या दरवाजाकडे जाऊ नको, तिथं बाहेर आपलं मरण आहे. मल्हारच्या बोलण्याचा रमेशवर काही फरक पडला नसावा. तो पुढं होऊन दरवाजा उघडत होता आणि इतक्यात बाजूच्याच खिडकीतून तो सडका हात आत आला आणि त्याने रमेशला पकडलं. रमेश धडपडला. त्याला काय झालं हे समजतच नव्हतं. त्या हाताने रमेशला पाठमोरं पकडलं होतं. हे दृश्य पाहून बाकीच्यांची भोपळी सोडली. तो हात चांगला 7-8 फूट लांब झाला होता आणि रमेशला तो खिडकीकडे खेचत होता. आता मल्हार तिकडे धावला आणि त्याने रमेशला कवेत घेऊन खेचत त्या हातापासून दूर करायला सुरुवात केली. इकडे खिडकीत उभी असलेली ती बाई अभद्र हसत होती, खिदळत होती. सावज प्रतिकार करते हे पाहून तिला भलतीच मजा वाटत असावी. त्या झटपटीत मल्हारचा स्पर्श जसा त्या सडक्या हाताला झाला तसा तो हात झटकन मागे घेतला गेला आणि ती बाई पुन्हा त्या बंगल्यापासून दूर फेकली गेली. रमेशची आता बोबडीच वळाली होती. घाबरलेला शरद तर आता रडू लागला होता. रमेशला कसा बसा सांभाळत मल्हार त्याला हॉलच्या मध्यभागी घेऊन आला. आता त्या हॉलच्या मध्यभागी ते 5 जण एकमेकाला चिकटून बसले होते. ती बाई आता पुन्हा खिडकीत आली. आपले पांढरे फटक डोळे मोठे करत दात विचकत ती खेकसत होती आणि आपल्या अभद्र खरखरत्या आवाजात ती बाई बोलली, आज जिथं सोडताना तुमका. आणि ती बाई खिडकीतून मागे सरकत गायब झाली. मगाचा दरवाजातला प्रकार आणि आता खिडकी शेजारी झालेली झटापट या दोन्ही प्रकारांमध्ये एक साम्य होतं. मल्हारच्या स्पर्शाने ती बाई दूर फेकली जात होती. हे कोडं मल्हारलाही काही कळत नव्हतं. असं का होतंय हा विचार तो करत असताना अचानक त्याचं लक्ष आपल्या गळ्यातल्या त्या रुद्राक्ष माळेवर गेलं. ती रुद्राक्ष माळ काहीशी तप्त झाली होती आणि त्याला 4 वर्षापूर्वी त्र्यंबकेश्वर येथे गेले असतानाचा तो प्रसंग आठवला. अध्यात्माची आवड असणारा मल्हार
4 वर्षापूर्वी त्र्यंबकेश्वर येथे झालेल्या कुंभमेळ्यात गेला होता. तिथे नदीकिनारी एक अघोरी साधू तपश्चर्या करत बसला होता. मल्हारला त्याच्याशी बोलण्याची फार इच्छा होती, पण त्याची तपश्चर्या भंग करणे मल्हारला काही योग्य वाटले नाही. मल्हार तिथेच बसून राहिला आणि तो त्या अघोरी बाबांची तपश्चर्या संपण्याची वाट पाहू लागला. जवळजवळ 3 तास तो तिथेच बसून होता. 3 तासानंतर त्या अघोरी बाबाने आपली तपश्चर्या संपवली. मल्हारने त्यांना हात जोडले आणि तो काही बोलणार तेवढ्यात ते अघोरी बाबा बोलू लागले. बाळ, मला माहिती आहे तू इथे 3 तास झाले माझी वाट पाहतोय. आणि आता त्यांनी आपल्या गळ्यातील एक रुद्राक्ष माळ काढत ती मल्हारच्या गळ्यात टाकली. अहो पण बाबा, ही तुमची पवित्र माळ मी ही कशी सांभाळू? तेव्हा काहीसे विचित्र हावभाव करत ते अघोरी बाबा म्हणाले, ही माळ नेहमी तुझ्या जवळ ठेव. कधीही स्वतःपासून वेगळी करू नकोस. या ब्रह्मांडात घडणाऱ्या प्रत्येक गोष्टीमागे एक कारण असते बाळा. ही माळ तुझ्याकडे का आली यालाही एक कारण आहे. वेळ आल्यावर तुला ते समजेलच. या प्रसंगाची आठवण येताच मल्हारने नकळतच त्या अघोरी बाबांना नमस्कार केला. आता त्याला घाबरून चालणार नव्हतं, कारण त्याला स्वतःचा आणि आपल्या मित्रांचा जीव वाचवणं भाग होतं. आणि तो स्वतःच घाबरला तर बाकीच्यांचं काय होईल? ही वेळ होती संकटाचा मुकाबला करण्याची. संकट भयानक होतं, अघोरी होतं आणि तितकंच शक्तिशालीही. मल्हारने पटकन आपला मोबाईल बाहेर काढला आणि इंटरनेट सुरू करून त्याने आजचं पंचांग उघडलं. पंचांग उघडताच त्याला सारा प्रकार लक्षात आला. आज अमावस्या होती आणि नेहमी रात्री 3-3:30 ते पहाटे 5 ते 6 अशा वेळेत असणारा ब्रह्ममुहूर्त आज उशिरा म्हणजेच 5 वाजता सुरू होणार होता. अमावस्याची रात्र आणि ब्रह्ममुहूर्त सुरू झाला नसल्याने ही अघोरी ताकद आपली शक्ती पणाला लावणार यात काही शंका नव्हती. आता या सैतानी ताकदीचा प्रहर सुरू झाला असला तरी तो जास्त काळ चालणार नाही. 5 वाजता ब्रह्ममुहूर्त सुरू होताच या प्रेतात्म्याची शक्ती क्षीण होईल आणि ती इथून गायब होईल. मल्हार विचार करत होता. आता 3:30 होऊन गेले होते, म्हणजेच किमान 1.5 तास तरी या अभद्र ताकदीशी आपल्याला नेटाने मुकाबला करावा लागणार. मल्हारने हे जाणले होते आणि मल्हार आता बोलू लागला. मित्रांनो, माझं बोलणं नीट लक्ष देऊन ऐका. आपण कोणत्या भयान संकटात अडकलोय ते तुम्ही पाहिलंच, पण ही वेळ घाबरून जाण्याची नाही आहे. आपल्याला एकत्रपणे या संकटाचा मुकाबला करावा लागेल. आता 3:30 होऊन गेलेत. 5 वाजता ब्रह्ममुहूर्त सुरू होईल. तोपर्यंत तरी आपल्याला या प्रेतात्म्याचा सामना करावा लागेल. माझ्या गळ्यातील ही रुद्राक्ष माळ मला एका अघोरी साधूंनी दिली आहे. या माळेमुळे तो प्रेतात्मा आपल्याजवळ येऊ शकणार नाही, पण तो या ना त्या मार्गाने आपल्याला संपवण्याचा प्रयत्न मात्र नक्की करेल. पुढचा 1.5 तास आपल्याला या विचित्र गोष्टीचा सामना करायचा आहे. तेव्हा घाबरून जाऊ नका. आपण घाबरलो तर तिची ताकद वाढेल आणि तसं घडलं तर ती आपल्यासाठी चिंतेची बाब आहे. सर्वांनी आपल्या मनात आपल्या प्रिय देवतेचं नामस्मरण सुरू करा. आणखी एक, आपल्याला सोबत राहावे लागेल. कोणीही इकडे तिकडे जाणार नाही. आलं ना लक्षात? शंभो, हर हर महादेव. आणि इतक्यात हॉलमधील सारे फर्निचर, फरशी, खिडक्यांच्या काचा थरथर कापू लागले. एखाद्या जंगलात 100 हत्ती एकत्रित पडू लागल्यास जशी कंपने उठतील, अगदी तितकी प्रचंड कंपने त्या बंगल्यात उठू लागली. मल्हारने कानोसा घेतला. ती कंपने छताकडून येत होती. निश्चितच ती बाई छतावरून चालत असावी. मल्हार छताकडे पाहतच होता आणि त्याला दिसले, छताला लटकवलेला अजस्त्र असा गोलाकार काचेचा झुंबर जरा जास्तच हेलकावे खाऊ लागला होता. मल्हार मोठ्याने ओरडला, त्या कोपऱ्याकडे चला, लवकर पडा. सर्वजण जीवाच्या आकांताने तिकडे धावले आणि इतक्यात मागे धाडकन आवाज आला. तो अजस्त्र झुंबर छतातून निखळून हॉलच्या मध्यभागी पडला होता. काचेच्या ठिकऱ्या साऱ्या हॉलमध्ये पसरल्या होत्या. ती हिडीस बाई अजून छतावरच असावी. छताकडून अजूनही कंपनी येत होती. तिच्या पायांचा वेग आता वाढला होता. ती जोराने पाय आपटत असावी. हळूहळू ती क्रोधित होत चालली असावी आणि माकडासारखी 4 पायांवर चालत ती बाई आता छताकडून त्या खिडकीकडे सरकू लागली. तिची चाल भिंतीवरच्या पालीसारखी चपळ भासत होती. पुढच्या काही क्षणात ती बाई पुन्हा त्या हॉलच्या खिडकीत उतरली. आपले पांढरे भट्ट डोळे त्या 5 जणांवर वटारून ती बाई हिरीस हसत होती. अचानक तिने त्या खिडकीतून एक जोराची फुंकर मारली. वाऱ्याचा प्रचंड झोत आपल्यासोबत एक असह्य दुर्गंधी घेऊन आत शिरला आणि त्या वाऱ्यासोबत हॉलमध्ये पसरलेले ते काचेचे तुकडे त्या 5 जणांकडे चाल करून येऊ लागले. पण ते काचेचे तुकडे
हवेत अस्ताव्यस्त उडालेत तसे वाटत नव्हते. योग्य लक्ष्यावर मारलेल्या बाणासारखे ते काचेचे तुकडे अगदी वेगाने त्या 5 जणांकडे जाऊ लागले. तसा मल्हार ओरडला, स्वतःला वाचवा, तोंड लपवा. कचकच करत ते तुकडे त्या साऱ्यांवर येऊन आदळले. शरद आता भीतीने अर्धमेला व्हायची वेळ आली होती. विजय एकसारखा रामरक्षा म्हणत होता. आपला चष्मा सावरत चारही बाजूला लक्ष ठेवण्याचा प्रयत्न करत होता. सकाळपासून बडबड करणारा रमेश गुडघ्यात डोकं घालून अगदी भिजलेल्या कोंबड्यासारखा शांत बसला होता. केतन काहीसा धाडसी असल्याने तोच मल्हारला साथ देत होता. 5ही जणांमध्ये एका गोष्टीचे साधर्म्य होते, ते म्हणजे हृदयाची वाढलेली धडधड आणि थरथर कापणारे शरीर. काचेच्या बाणांचा तो मारा केल्यावर एक मोठे हास्य करून ती बाई पुन्हा गायब झाली. एव्हाना 4:30 होत आले असावे. ती हिडीस बाई समोरच्या झाडाच्या त्या फांदीला लटकून खिदळत होती. मध्येच त्या फासाच्या दोरीत मुंडकं अडकवून गोल गोल फिरत होती आणि अचानक पुन्हा चवताळून ती बंगल्याकडे सरकू लागली. इकडे बंगल्यामध्ये मल्हारने महाकाल मंत्र सुरू केला होता. मल्हारचे ते धाडस पाहून तो प्रेतात्मा भलताच चिडला असावा. त्या आत्म्याने आता जोराने किंकाळी मारून आपले हात आडवे तिडवे नाचवायला सुरुवात केली. तिच्या त्या नाचणाऱ्या हातांसोबत त्या हॉलमध्ये हल्लकल्लोळ माजला. सोफा, दिवाण, टीपॉय, आजूबाजूची कपाटं धडधड करत ते 5 जण बसलेल्या कोपऱ्याकडे सरकू लागले. पहिल्यांदा तो लेदरचा सोफा त्यांच्याकडे सरकला होता. पुढची हालचाल व्हायच्या आत मल्हार आणि केतनने उठून विजयच्या चपळाईने तो सोफा उपडा करून एखाद्या ढालीसारखा आपल्याकडे खेचून घेतला आणि इतक्यात धाडकन आवाज येत एक प्रचंड मोठा ताप त्यांना जाणवला. शोपीस ठेवायचं भव्य कपाट धाडकन येऊन त्या उपड्या सोप्यावर आदळलं होतं. मागोमाग धक्के बसतच राहिले. दिवाण, टिपॉय अशा नाना वस्तू येऊन त्या सोफ्यावर आदळू लागल्या आणि गरंगळत खाली पडू लागल्या. हा हा म्हणता त्या दिवाणखाण्याची अवस्था एखाद्या अडगळीच्या खोलीसारखी झाली. जीव मुठीत धरून ते 5 जण त्या सोफ्याखालीच बसून होते. ती हिडीस बाईकिंग काळ्या मारत बंगल्याभोवती करकर फिरत होती. 5 वाजायला 10-15 मिनिटं बाकी असावी. घाबरलेल्या साऱ्यांना धीर देत मल्हार ओरडला, अजून 15-20 मिनिटे मित्रांनो, आपल्याला हारायचं नाहीये. वेळ संपत आल्याने ती अघोरी ताकद आता अजून चवताळणार हे जाणून मल्हारने आता खळ्या आवाजात महाकाल मंत्रात सुरुवात केली. तो अगदी पेंबीच्या देठापासून ओरडत होता. त्या मंत्रांच्या आवाजाने तो हिडीस प्रेतात्मा काहीसा बिथरला. खळ्या आवाजातील मंत्रांचे ते शब्द कानी पडत असल्याने तो प्रेतात्मा कमालीचा अस्वस्थ वाटत होता. बंगल्याकडे सरकताना तो मंत्रांचा आवाज अधिकच येत असल्याने त्या आत्म्याची पीडा वाढली होती. त्याला बंगल्याजवळ येणं जणू अशक्य झालं होतं. चिडत बंगल्याभोवतीच्या आवारात दांड दांड पाय आपटत तो प्रेतात्मा हताश फिरत होता आणि इतक्यात हॉलमध्ये खाली पडलेल्या त्या घड्याळात 5चा टोला झाला. खाली पडल्याने त्या घड्याळात काहीसा बिघाड झाला असावा, त्यामुळे आवाज नेहमीसारखा कर्कश वाटत नव्हता. पण तो टोल ऐकू येण्याइतपत मोठा आवाज होता. आवाज ऐकताच मल्हार मोठ्याने ओरडला, अजून काही वेळ मित्रांनो, ब्रह्ममुहूर्त चालू झालाय. आपल्याला काही काळ इथेच थांबावं लागेल. मग आपण बाहेर पडू या नरकातून. आणि पुढील 15-20 मिनिटे ते 5 जण दबा करून तिथेच बसून राहिले. बाहेर त्या हिडीसबाईच्या किंकाळ्यांचे आवाज येतच होते. ती किंचाळत फुतकारत पाय आपटत त्या बंगल्याभोवती गिरट्या घालत होती. पहाटे 6च्या सुमारास जागीच डोळा लागलेल्या साऱ्यांना मल्हारने जागे केले. जागे होताच सर्वजण पुन्हा त्या अनामिक भीतीने सावरून बसले. त्यांची ती अवस्था पाहून मल्हार बोलला, अरे संपलं ते आता. त्या चौघांचा जणू विश्वासच बसत नव्हता. कसा बसा तो सोफा बाजूला सरकवून मल्हार उभा राहिला. घाबरतच बाकीचेही उभे राहिले. बाहेर हलकासा उजेड दिसू लागला होता आणि उभे राहताच साऱ्यांचे डोळे विस्फारले गेले. काल अगदी नवीन वाटणारा तो बंगला आज एखादी खंडर झालेली वास्तू वाटत होता. भिंतीवरील प्लास्टर ठिकठिकाणी पडले होते. रंग उडाला होता. कोळ्यांची जळमट दिसत होती. काल नवीन वाटणारे ते फर्निचरही अगदी जुनाट वाढवी लागल्यासारखे दिसत होते. म्हणजे काल आपल्याला जे दिसलं तो एक आभास होता हे समजायला त्या 5 जणांना वेळ लागला नाही. अडगडीच्या त्या ढिगाऱ्यातून आपल्या बॅगा बाजूला काढत ते आता पटकन त्या बंगल्यातून बाहेर पडले. धावतच गेटकडे येऊन गेट उघडून रस्त्यावर आले. दूर सायकलवरून कोणीतरी त्यांच्याकडे येत होतं. तो दूधवाला वाटत होता. या 5 जणांना गेटमधून बाहेर पडताना पाहून त्या सायकल स्वाराने युटर्न मारला आणि तो पुन्हा मागे गावाच्या दिशेने जाऊ लागला. थकलेले
जखमी झालेले ते 5 जण कसेबसे आपल्या गाडीजवळ पोहोचले. गाडीचं काय करायचं हा एक प्रश्न होताच आणि पुढील 5 मिनिटात 15-20 लोकांची टोळी गावाकडून त्यांच्या गाडीकडे येऊ लागली. गाडीजवळ येताच ते लोक थांबले आणि या 5 जणांना निहाळू लागले. मग त्यांच्यातला एक म्हातारा पुढे होऊन विचारू लागला, थय कित्याक गेला होता का तुम्ही? त्या मुलांना काही कळले नाही. हे पाहून गर्दीतून एक तरुण पुढे येऊन त्याने विचारले, तुम्ही त्या बंगल्यात कशाला गेला होता? ती जागा अजिबात चांगली नाही आहे. हे इथले स्थानिक गावकरी असल्याने या लोकांना निश्चितच काहीतरी माहिती असावी हे जाणून रमेश बोलू लागला. कोण आहे ती बाई? भुताटकीच आहे म्हणा. बाई तरी कसं म्हणावं तिला? या मुलांना कोकणी कळत नाही, मराठी कळतं हे जाणून तो म्हातारा मराठीतून बोलू लागला. पोरांनो, नशीब बलवत्तर म्हणून वाचलात. रात्रीच्या त्या बंगल्याच्या गेटच्या आत गेलेला माणूस कधीही जिवंत बाहेर आलेला नाही. आता मल्हार विचारू लागला, बाबा, काय झालंय नेमकं त्या बंगल्यात? आणि ती बाई कोण? म्हाताऱ्याच्या चेहऱ्यावर भीतीचं सावट पसरलं. म्हातारा हळू आवाजात बोलू लागला, आम्ही तिचं नाव घेत नाही. याच गावची होती ती. या गोष्टीला 125 वर्ष होऊन गेली. इथं या फार्म हाऊसमध्ये जोसेफ स्टॅनली नावाचा एक पोर्तुगीज अधिकारी राहत होता. त्याचंच नाव आहे त्या फार्म हाऊसला. त्या जोसेफची नजर आमच्या गावातल्या त्या तरुण पोरीवर पडली. त्या पोरीला त्याने फार्म हाऊसची निगा राखण्यासाठी म्हणून कामाला ठेवून घेतले. पण त्याचा इरादा वेगळाच होता. एक रात्री जोसेफ फार्म हाऊसवर एकटाच होता. त्याचं कुटुंब पणजीमध्ये कोणाला तरी भेटायला गेलं होतं आणि तिकडेच राहणार होतं. या संधीचा फायदा घेत जोसेफने त्या तरुण पोरीवर जबरदस्ती करण्याचा प्रयत्न केला. पण त्या पोरीनं त्याला विरोध केला. झटपटीत त्या पोरीने दारू पीत बसलेल्या जोसेफला त्याच्या दारूच्या बाटलीने मारून टाकले. रागाच्या भरात तिच्या हातून हे कृत्य घडले असले तरी आता ती घाबरली. आपल्याला हे लोक सोडणार नाहीत हे तिला पक्क माहिती होतं आणि त्या लोकांच्या हाती लागले तर अब्रूची लक्तरे निघणारच. त्या पोरीने घरातला एक दोरखंड घेऊन घरासमोरच्या त्या झाडाकडे गेली आणि तिथे स्वतःला फासावर लटकवून घेऊन जीव दिला. गावातील एक व्यक्ती रात्रीचा पुढच्या गावात चालला असता त्याने स्वतः ती झटापट पाहिली होती आणि तेव्हापासून तिचा सुडाने पेटलेला तो आत्मा त्या घराच्या आवारातच फिरत असतो. तिचा प्रहर चालू झाला की तिला कोणीही रोखू शकत नाही. घरात कोणी राहायला आल्यास ते त्या जोसेफचे कोणीतरी नातेवाईक आहेत असे समजून ती त्यांच्या जीवावर उठते. देवाच्या कृपेने तुम्ही वाचलात पोरांनो. हा भयानक इतिहास ऐकून त्या 5 जणांनी देवाचे आभार मानले. गावकऱ्यांनी त्यांच्या बॅगा घेतल्या आणि त्यांना ते गावाकडे घेऊन गेले. गावातीलच एका मेकॅनिकला पाठवून आज दुपारपर्यंत त्यांची गाडीही दुरुस्त होणार होती. अशी ही त्यांची गोवा ट्रिप त्यांना आयुष्यभर लक्षात राहणार होती.